आंबेगाव तालुक्यात विजेचा शॉक लागून मृत्यू होण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेईना. नागापूर येथे नदीवरील पाण्याचा मोटार पंप चालू करण्यासाठी गेलेल्या एका 44 वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा जोरदार शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशोक विश्वनाथ निकम, वय 44 असे मृत शेतकऱ्याचं नाव असून या घटनेमुळे नागापूर परिसरावर शोककळा पसरलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशोक निकम हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताला पाणी देण्यासाठी नदीकाठी असलेल्या विद्युत मोटारीचा पंप चालू करण्यासाठी गेले होते. पंप चालू करत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. स्थानिक नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तालुक्यात विजेचा शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटनांनी आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसातील घटनाचा क्रम पाहिला तर गंभीर असल्याचे दिसते. चांडवली बुद्रुक येथे विजेचा शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर थोंदाळ येथे कपडे वाळत घालत असताना महावितरणच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला होता. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे महावितरणच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि कृषी पंपाच्या आर्थिंग यांची तपासणी महावितरणकडून नियमित का केली जात नाही, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहे. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे बळीराजा अक्षरशः धास्तावला आहे. आज दुपारी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली की आमचे शेतकरी आमच्या परिवारामध्ये अशोक विश्वनाथ निकम मोटार चालू करण्याकरता दुपारी 12च्या दरम्यान ज्यावेळी नदीवरती गेले त्यावेळी मोटार पाणी ओढत नाही म्हणून त्यांनी पाणी भरत असताना आणि तदनंतर मोटार चालू केली आणि जे इंजिन घर होतं त्याच्यामध्ये मोटर आतमध्ये होती, तर पाणी पाईपमधून फ्लॅन्समधून जरा लीक वाटत होतं. म्हणून ज्यावेळी ते पाहण्याने ते आवळायला गेले त्यावेळी तिथं विजेचा प्रभाव पाईपमध्ये मोटरला तिथे आला. तो आता नेमकं कुठून आला काय ते आता कळेल पाणी गेल्यानंतर. आणि त्याच्यात शॉक लागून इंजिन घर बंदिस्त असल्यामुळे आतमध्ये काही घटना घडली की कोणाच्या लवकर निदर्शनात आली त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये शॉक लागून ते पडले. आता ही खूप मोठी दुर्दैवी घटना आहे. वयाच्या 44च्या दरम्यान अशुद्ध वय, 2 लहान मुलं, पश्चात पत्नी, हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं की सर्व शेतकरी बांधवांनी अशा घटना वारंवार त्या ठिकाणी घडत आहेत. तर आपल्याला मोटर चालू करत असताना आता पावसाळा चालू होणार आहे. मी तिथे प्रत्यक्ष पाहिलं की पाणी भरलं म्हणून परत असताना चप्पल बाहेर काढून ठेवलेली होती. तर ज्यावेळी आपल्याला शेतकऱ्याला जायचं असेल तर पायामध्ये प्लॅस्टिकची चप्पल किंवा बूट असणं अत्यंत गरजेचं आहे. एक टेस्टर देखील आपल्या खिशाला असणं गरजेचं आहे की कुठं करंट आला का आले ते पाणी गरजेचं आहे. आता ही एक बाजू झाली. दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये एक महिन्याभरामध्ये विजेचा धक्का लागून एक तांडुलीला थोरात परिवारामधील एक तरुण आणि काल स्वरांजळीमध्ये एक मेंढपालन करणारी महिला तिकोले परिवारामध्ये त्यांना वीज मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे त्यांचं दुर्दैवी झालेलं आहे. तर आता ह्या घटना आपल्याला टाळायच्या असेल याच्यामध्ये वीज मंडळाने त्यांच्याकडून त्या दुरुस्ती करणं गरजेचं आहे. माझं नाव बाळकृष्ण काशीनाथ निकम. हां, त्याच्यानंतर आम्हाला कळायला का तो काय सकाळपासून नाव त्यांचं? अशोक विश्वनाथ निकम. हां, तुमचा भाऊ सक्का? सकाळ सुरेश भाऊ. हां, काय कळालं काय? तो घरी आला नाही म्हणून. हां, मग मग मी 5:45ला घरी आल्यानंतर संध्याकाळी? संध्याकाळी रमेश पोखरकर माझ्याबरोबर तिथं आले आमच्या तिथं. आणि तिथून मग आम्ही दोघंजण गावात गेलो. तो मोटरसायकल तिथं उभी होती आणि तो इंजिनच्या खोलीमध्ये असं पडलेला होता. आणि दोघांनी पाहिल्यानंतर मग हे बाहेर आले. त्यांचा मुलगा माझ्याबरोबर होता. माझे नाव नितेश बसारकर. मी सहाय्यक अभियंता म्हणून निरगुड शाखा येथे कार्यरत आहे. 2 दिवस झाले ते रांजणेचे साहेब, जे घाटगे साहेब आहेत, ते काही घरगुती कामानिमित्त गावाकडे गेलेले आहेत. तर मला 2 दिवसासाठी बघा म्हणून सांगितलेलं आहे. तर आज अचानक 7-7:30च्या दरम्यान वायरमनचा फोन आला की म्हणजे आपलं गाव नागापूर आहे ना, आपलं जवळच्या बाजूला असेल नागापूर गाव आहे. तर त्या ठिकाणी शॉक लागून एक व्यक्ती दगावली असा फोन आला. पण मी तातडीने मनसरला होता दिवसभरात काम करण्याचं कार्यालयीन कामानिमित्त. लगेचच मी बातमी करताच
घटनास्थळी गेलो. घटनास्थळी तिथं जाऊन पाहणी केली असता आमचा जो लघुदाब वाहिनीचा पोल होता, त्या पोलवरून येणारं सर्व्हिस वायर आहे मीटरपर्यंत, ते मीटरपर्यंत आलेलं सर्व्हिस वायर पण ओके होतं. त्यानंतर आमचं जे मीटर आहे, मीटरमध्ये पण आता सप्लाय ओके आहे. त्यानंतर मीटर नंतरचा पार्ट आहे स्टार्टर नंतर ती मोटर आहे. आणि मोटरमध्ये खाली एक पंप हाऊस आहे. पंप हाऊसमध्ये अगदी रोडच्या साईडलाच आहे. त्या पंप हाऊसमध्ये जी मृत व्यक्ती आहे ती मोटर चालू करण्यासाठी गेली असावी. त्याच्यात खाली सगळ्या खुणा दिसलेल्या आहेत, त्याच्यामध्ये व्यक्तीच्या पायाच्या खुणा वगैरे. तर ती सगळी ओलसर जागा होती तिथे. मे ते मोटरमध्ये काही बिघाड झाला असावा आणि त्या बिघाड झाल्यामुळे ती व्यक्ती त्या मोटरच्या जो पाईप होता, पाईप खोलताना आढळली. तिथे खाली पाना पण सापडला आहे आणि त्याच्यात ती पाणी भरताना दिसते चित्र. आणि त्याच्यामुळे मे बी त्या मोटारीमध्ये बिघाड होऊन काही इलेक्ट्रिक शॉक वगैरे बसून ते दगावले असेल, तसं प्राथमिक अंदाज आहे. तर महावितरणकडून पुढील कारवाई म्हणून आम्ही वरिष्ठांना त्याची माहिती देऊन योग्य ती कारवाई करू. थोडक्यात तर्क काय आहे तुमचा? मोटरमध्ये वीज उतरली होती काय? हां, थोडक्यात तर हाच म्हणावं लागेल की मीटर नंतरचा जो पार्ट आहे, आउटगोईंग पार्ट म्हणतो आपण त्याला, स्टार्टर नंतर पण तो पार्ट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी मोटारीमध्ये बिघाड होऊन तिथे शॉक आला. आता जागेवरती पंचनामा केला तुम्ही तिथे जाऊन? नाही, जागेवरती मी विजिट केलेली आहे, तिथे व्हिजिट केली होती? विजिट केलेली आहे. ती विजिट करूनच ही माहिती मिळाली. आणि संबंधित म्हणजे ज्यावेळेस गेले तिथं ते पंप हाऊस असं एकदम छोटा आहे का, कशी काय पंप हाऊसची अवस्था बघितली तर तिथे आता सध्या जाणं पण फार अवघड आहे. पंप हाऊस रोडच्या खाली एकदम कडेला आहे आणि तिथे जायला एक छोटी वाट आहे. आणि मध्ये जो पंप हाऊसचा जो एरिया आहे तो असं आपण उभं राहून पण जाऊ शकत नाही, खाली वापरून असं थोडं स्कॅटर्ड एरियामध्ये आहे. महावितरणची जबाबदारी कुठपर्यंत असते? महावितरणची जबाबदारी मीटर इनकमिंग पार्टपर्यंत असते. मीटरपर्यंत म्हणायचं. मीटरपर्यंत म्हणाल. त्याच्या पुढं शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची का? स्वतः ते शेतकऱ्यांनी प्रोटेक्शन वगैरे देऊन त्यांची स्वतः काळजी घ्यावी लागते.